ते साहेब थांबले नाहीत. साहेबांनी अतिशय दूरदृष्टीने विचार केला की या माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये या पिंपरी चिंचवड शहराला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी IT पार्क आणलं पाहिजे. आणि पवार साहेबांच्या दूरदृष्टीतनं या ठिकाणी हिंजवडीला IT पार्क आलं आणि त्यामुळं आपल्या पिंपरी चिंचवड शहराची ओळख एक इंटरनॅशनल लेवलचं शहर म्हणून आपल्या शहराची ओळख निर्माण झालेली आहे. आणि साहेबांनी हे करत असताना या शहरामध्ये ज्यांना ज्यांना नेतृत्व करायची संधी दिली त्या सगळ्यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि सतत काम करताना आम्ही सगळ्यांनी पुढची 50 वर्ष जे विजन साहेबांचं होतं ते विजन आम्ही सगळ्यांनी ठेवलं. पुढची 50 वर्ष डोळ्यापुढे ठेवून या सगळ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातनी जे लोक नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने आलेले त्यांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. परंतु दुर्दैवाने मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या विधानसभेमध्ये आपण ज्यांच्या हातात सूत्र दिली त्यांच्याकडनं या पिंपरी चिंचवड शहराचं पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रतिमा खराब करण्याचं काम, प्रतिमा मलिन करण्याचं काम झालं. त्यांनी या शहराचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा विकास करण्याला जास्त भर दिला. शहरामध्ये कामं होत असताना चुकीची कामं या शहरामध्ये झाली. आज आपल्या महापालिकेचं बजेट तर आमच्या महापालिकेचं यावर्षीचं बजेट 8,400 कोटी रुपयाचं बजेट आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचं हे जे बजेट आहे हे आपल्या टॅक्समधनं जे पैसे महापालिकेला जमा होतात ते 8,400 कोटी रुपये आहेत. आणि ते बजेट जमा होतात पैसे आणि ते खर्च होतात. परंतु हा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागला की आपले पैसे नेमके जातात कुठं. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर महापालिकेच्या माध्यमातून खर्च केला जातो तर मग आपल्या ज्या सुखसुविधा आहेत, आपल्याला ज्या बेसिक गोष्टी सुद्धा आपल्याला नीट मिळत नाही. आपण आपल्या कार्यकाळामध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महापालिकेमध्ये सत्ता होती तेव्हा आपण महापालिकेच्या माध्यमातून 24/7 म्हणजे 24 तास 7 दिवस पाणी देण्याचं काम त्याच्यामध्ये हातात घेतलं होतं. आणि आपण ठरवलं होतं की आपण लोकांना 24 तास पाणी द्यायचं. आपण त्या पद्धतीने काम केलं, नेटवर्क पण टाकलं. मध्यंतरी आपण सगळ्यांनी एक व्हिडिओ ऐकला असं, नितीन गडकरी साहेबांचा एक व्हिडिओ होता. त्यांनी उल्लेख केला या गोष्टीचा की नागपूर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 24/7 पाणी देण्याचं काम हाती घेण्यात आले. नागपूरला ते काम आपण यशस्वी करतोय परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये ते काम होत नाहीये. त्याचं कारण असं की तिथली राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. याचा अर्थ त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच कबूल केलं की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक नेतृत्व करतात त्यांच्या माध्यमातून या शहराकडे दुर्लक्ष झालेलं आहे. पाण्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती नागरिकांना प्रचंड त्रास होतो. आपल्या भागामध्ये अनेक सोसायट्या आहेत. या सगळ्या सोसायट्यांमध्ये लोकांना लाखो रुपये टँकरला मोजावं लागतात. आणि ही चूक कुणाची आहे, ही पाप कुणाचं आहे तर या सत्ताधाऱ्यांचं आहे, आमदारांचं आहे. 2013 साली जेव्हा भामा आसखेड नांद्रा धरणातनं आपलं गव्हर्नमेंट राज्यामध्ये होतं तेव्हा 267 MLD पाणी आपल्या शहरासाठी मंजूर झालं. आणि जेव्हा आपल्याला मंजूर झालं त्याच वेळी पुणे शहराला पण झालं. पुणे शहराने पाणी बंद पाईपलाईनने नेलं परंतु आपल्या शहराला अद्याप बंद पाईपलाईनचं पाणी आलं नाही. आज त्यांनी मोठे मोठे होर्डिंग्स लावले की आम्ही पाणी 100 MLD देतोय. ते पाणी कसं देतात आपल्याला, इंद्रायणीच्या चिखली आणि तळाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यांनी बसवलेले आहेत. तिथं पाणी ट्रीट करून आपल्याला पाणी दिलं जातं. प्रत्यक्षात 100 MLD पेक्षाही कमी म्हणजे आम्ही जी माहिती घेतली 40 MLDच पाणी उचललं जातं. आणि जे पाणी उचललं जातं त्याच्यामध्ये महापालिकेने काही महिन्यापूर्वी कबूल केलं की आम्ही त्या ठिकाणी महापालिकेचं जे काही ड्रेनेजचं पाणी आहे त्या नदीमध्ये ट्रीट न करता सोडतोय. म्हणजे आपल्याला ड्रेनेजचं पाणी नदीत सोडलं जातं महापालिकेचं आणि ते पाणी आपल्याला ट्रीट करून प्यायला दिलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे जे पाप आहे हे सत्ताधाऱ्यांचं पाप आहे. या विद्यमान आमदारांची चूक आहे. त्यांनी या सगळ्या कामाकडे दुर्लक्ष केलं. तरी संभाजी महाराजांचा पुतळा अतिशय महत्वाकांक्षी पुतळा आपल्या सगळ्यांसाठी स्वाभिमान आहे, अभिमान आहे. संभाजी महाराज म्हणजे आपली जी परंपरा आहे आपण सगळी प्रेरणा घेऊन त्या प्रेरणेतनं काम करत असतो. आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की संभाजी महाराजांचा पुतळा आपल्या मोशीच्या परिसरामध्ये होतोय. महाराजांचा पुतळा होत असताना त्या ठिकाणी ज्या जागेमध्ये पुतळा करायचा यांनी ठरवलं ती जागा चुकीची होती. अशा प्रकारची
आपण सगळ्यांनी भूमिका मांडली त्या ठिकाणी, कारण त्या परिसरामध्ये मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत आणि एवढा मोठा पुतळा कोट्यावधी रुपये खर्च करून तिथं करू नये, तो समोरच्या जागेत करावा जेणेकरून तो सगळ्यांना जाता येता दिसावा आणि तो इझिली ऍक्सेसेबल असावा. परंतु त्यांनी हट्टाने त्या जागेवरती पुतळा करायचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये 6.5 कोटी रुपये आता पण खर्च आले आणि आता निर्णय घेतला की पुतळ्याची जागा चुकलेली, आता आपण पुतळा दुसऱ्या ठिकाणी करायचा. हे पैसे कुणाचे आहेत? 6.5 कोटी हे तुमच्या आमच्या टॅक्स मधले पैसे यांनी अशा पद्धतीने खर्च केलेले आहेत. तिथं महाराजांचा पुतळा 100% झाला पाहिजे, त्याबद्दल आमचं कुणाचाही दुमत नाही. परंतु आज हे 6.5 कोटी त्या ठिकाणी जे आपले त्या ठिकाणी वाया गेलेले आहेत त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. आज मोजडीच्या पाठला मध्यंतरी आपण सगळ्यांनी टीव्हीला पाहिलं असेल, आपले अध्यक्ष तुषार कामटे त्या ठिकाणी स्वतः व्हिजिट द्यायला गेले होते. महाराजांच्या पुतळ्याचे काही पार्ट त्या ठिकाणी आले, त्या मोजडीच्या पार्टला तडे गेलेले आहेत. म्हणजे पुतळा बसवायच्या आधी जो पार्ट्स आले आणि कमिशनरांनी ताबडतोब संध्याकाळी सांगितलं की ते इथं आले नाहीत, ते दिल्लीलाच आहेत. म्हणजे आयुक्त जे काम करतात हे भाजपच्या आमदारांच्या प्रेशर खाली काम करतात. चुकीची माहिती त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझी, जसं त्यांनी महाराजांच्या पुतळ्यामध्ये चुकीचं काम केलं, ठेकेदार सुद्धा त्यांचाच, रिंग करून त्या ठिकाणी प्रत्येक कामं दिली जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती. अगदी गटरचं काम असेल, रस्त्याचं काम असेल किंवा मोठं कुठलंही प्रोजेक्ट असेल, हे प्रत्येक काम त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला दिलं जातं आणि ते करताना रिंग केली जाते. आणि नुसते रिंग करून थांबले नाहीत हे लोक, टक्केवारीवरती थांबले नाहीत, हे त्याच्यात भागीदारी सुद्धा घेतात. इतकी वाईट प्रवृत्ती बळावलेली आहे. आपलं जेव्हा महापालिकेत सत्ता होती त्यावेळेस आपल्या नगरसेवकांनी कधी अशा प्रकारचा कारभार केला नाही. लांडे साहेब या ठिकाणी बसलेत, ते 10 वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम केलं. काम करताना नगरसेवकांच्या कामामध्ये कधी त्यांनी हस्तक्षेप केला नाही. त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून महापालिकेकडनं जी काही मदत लागती त्याचा पाठपुरावा केला आणि ती मदत महापालिकेला मिळवून द्यायचं काम केलं त्यांनी. या ठिकाणी त्यांनी नगरसेवकांना कायम ताकद दिली. आज भारतीय जनता पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचं कारण असं, हे सगळे नगरसेवक 5 वर्ष काम करताना त्यांच्यावरची ती दडपशाही झाली, त्यांना कामाला मध्ये स्वतंत्र दिलं गेलं नाही. त्यांच्या प्रत्येक कामाचं क्रेडिट आमदारांनी घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या रागातनं आज नगरसेवकांनी ती भूमिका घेतली. कारण त्यांना माहिती की आपल्याला आपल्या नागरिकांना न्याय द्यायचा आहे आणि ते न्याय देण्याची भूमिका कोण करू शकतं, तर आपले पवार साहेब करू शकतात, उद्धव साहेब करू शकतात. म्हणून आपल्या बरोबर त्यांनी यायचा निर्णय घेतलेला आहे. परवा सुद्धा सारिकाताई लांडगेंनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्या आधी 4-5 दिवसापूर्वी भीमाताई फुगेंनी आपल्या पक्षात प्रवेश केला. लक्ष्मण शेठ सस्ते या मुळशीतले नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या पक्षावर यायची भूमिका घेतली. त्यांचा प्रवेश अद्याप राहिला. पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये 13 तारखेला ते प्रवेश करणार. यापूर्वी वसंत बोराटे यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला. नगरसेवक वसंत बोराटे या भागातले जे नगरसेवक अतिशय कार्यक्षम नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्या आधी रवी लांडगे असतील, एकनाथ पवार असतील, या सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आमच्या प्रियांकाताई बारसे माझ्या प्रभागातल्या ज्या भाजपच्या नगरसेविका होत्या त्यांनी सुद्धा आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला. असे अनेक नगरसेवक आज आपल्या पक्षाबरोबर, संजय शेठ नेवाळे चिखलीचे नगरसेवक आहेत, त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला. भीमाताईंचं झालं. अशा अनेक नगरसेवकांनी आपल्या पक्षामध्ये नगरसेवक केला. ही सगळी भूमिका यांनी का घेतलेली आहे, तो जो काय अन्याय आणि दडपशाही होतीये. सुलभाताईंनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख केला. आम्ही महापालिकेत काम करत असताना नगरसेवक सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, या प्रत्येक नगरसेवकाचं काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका घेतली. उलट सुलभाताईंच्या वॉर्डमध्ये पहिलं 24/7चं काम त्या ठिकाणी सुरू, 24 तास पाणी द्यायचं काम जर पहिलं कुठं सुरू झालं होतं तर सुलभाताईंच्या वॉर्डमध्ये झालं होतं. आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्याला विनंती राहणार आहे, या सगळ्या लोकांनी जे काही चालवलेला कारभार आहे, चुकीचा कारभार आपल्याला थांबवायचा आहे. आणि या पुढच्या काळामध्ये जे पवार साहेबांना अपेक्षित आहे, जे उद्धव साहेबांना अपेक्षित आहे, जे राहुलजी गांधी साहेबांना अपेक्षित आहे, ते काम आपल्याला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभं करायचं. हे पिंपरी चिंचवड शहर आणखीन आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये या ठिकाणच्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं, आणखीन चांगल्या शिक्षण संस्था आपल्या भागामध्ये कशा येतील आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणं आणि त्यांच्यावरती चांगले संस्कार करणं, ही भूमिका ठेवून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचं आहे. आणि तेच करत असताना भविष्यामध्ये आपल्या मुलांसाठी चांगल्या नोकऱ्या आणि चांगली व्यवसायाची संधी प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या भागामध्ये जसे पूर्वीच्या काळामध्ये अनेक इंडस्ट्री आलेल्या आहेत तशा
वेगवेगळ्या इंडस्ट्री आणण्याचं काम आगामी काळामध्ये आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचे. अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे आणि आपल्या महिला भगिनींना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं. आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका ठेवली. महिलांना राजकारणामध्ये पहिली संधी जर कोणी दिली असेल ते पवार साहेबांनी दिली. त्याचं कारण पवार साहेबांना या एक गोष्टीची कल्पना आहे, जी राष्ट्र आज विकसित राष्ट्र म्हणून समाजामध्ये पुढे आली, देश जी राष्ट्र पुढे आहे ही राष्ट्र त्या ठिकाणच्या महिला भगिनी पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. तसंच काम आपल्याला आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करायचंय आणि म्हणून पवार साहेबांच्या विचारातनं आपण सगळी मंडळी काम करतो. इथून पुढच्या काळामध्ये जो पवार साहेबांचा विचार आहे, जो छत्रपती शिवरायांचा विचार आहे, जो महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार आहे, जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, जो शाहू महाराजांचा विचार आहे, त्या विचारावरती आपल्याला काम करायचंय. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपल्याला ठेवायची आणि आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आपण जे काही गेल्या अनेक दिवसापासून इलेक्शनमध्ये स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे. माझं नाव 1 नंबरला आहे, माझं काम पण 1 नंबरला आहे, 1 नंबरचं आहे. मी कुठलंही 2 नंबरचं काम कधी केलं नाही आणि कधी भविष्यात 2 नंबरचं काम माझ्याकडनं होणार नाही अशी खात्री आणि विश्वास आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.